मित्रांनो, आता या ठिकाणी आपण अर्ज भरण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर आलेलो आहोत। लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तर ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन नवीन करणार आहात त्यावेळी तुम्हाला म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही नवीनच फॉर्म भरणार असाल तर या ठिकाणी न्यू ॲप्लिकेंट रजिस्ट्रेशन असं दिलेलं आहे। तर यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्मॅट पूर्ण दिसतो आहे। आता हे सगळं करण्यापूर्वी तुम्हाला जे पूर्वी सांगितले आहे तर कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल, 10वीचं मार्कशीट, प्रतिज्ञापत्र, फी रिसिप्ट तुमची आणि नॉन क्रिमिलियर असे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तयार करून ठेवा। PDF म्हणजे पटापट अपलोड करता येतात आणि एक 5-10 मिनिटांमध्ये तुमचा अर्ज सबमिट होतो। आता प्रतिज्ञापत्राची PDF सुद्धा तुम्हाला कशी भरायची त्याची सुद्धा डिटेल बऱ्याच वेळा सांगितलेली आहे। तर इथे तुमच्या प्रतिज्ञापत्राची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल। तर वडिलांचे पूर्ण नाव, तुमचं गाव किंवा शहराचं नाव येणार आहे, तालुका येणार आहे, जिल्हा, त्यानंतर वडिलांना या ठिकाणी वडिलांचं पूर्ण जे नाव आहे त्यांना किती मुलांची संख्या आहे, एकूण मुलं समजा 1, 2, 3, 4 काय असतील ती, शक्यतो 3पेक्षा जास्त मुलांना स्कॉलरशिप मिळत नसतात। तर यापैकी किती मुलं आणि किती मुली आहेत हे लिहायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं नाव म्हणजे ITI करत असलेल्या मुलाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। कितवा नंबर आहे त्या मुलाचा ते त्या ठिकाणी लिहायचं आहे। या ठिकाणी तुमच्या ITIचं नाव येणार आहे, ट्रेडचं नाव येणार आहे आणि हा जो फॉर्मॅट आहे म्हणजे स्टायपेंड ही आपली स्कीम आहे, स्टायपेंड ऑफ RS 500 ते इथे पूर्ण 2 याच्यामध्ये लाईनमध्ये लिहून टाका। त्यानंतर याच्यापूर्वी कोणी जर अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी त्या नंबर लिहायचा नाही, तर इथे 0 लिहा, इथे पूर्ण डॅश मारा आणि शेवटी पालकांनी इथे सही करायची आणि इथे विद्यार्थ्याची स्वाक्षरी करून अशा प्रकारचे एक JPG बनवून घ्यायचे आहे। म्हणजे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी असे डॉक्युमेंट जर तयार केले तर तुम्हाला अर्ज लवकरात लवकर सबमिट होतो। तर आपण अर्ज करण्यापूर्वी सुरुवातीला न्यू रजिस्ट्रेशनला आलेलो आहोत। तुमचं आधार कार्डवर असलेलं नाव, आधार कार्डप्रमाणे असलेलं नाव या ठिकाणी टाकायचं, एंटर। आधार कार्डप्रमाणे नाव आपण एंटर केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही युजर नेम, हे युजर नेम तुम्ही तुमचं नाव ठेवू शकता किंवा तुम्ही आधार कार्ड नंबरसुद्धा ठेवू शकता। शक्यतो आधार कार्ड नंबर ठेवा, म्हणजे या ठिकाणी काय होतं किंवा तुमचं नावसुद्धा या ठिकाणी तुमच्या लक्षात राहील असं एखादं नाव त्या ठिकाणी ठेवायचं आहे। पण शक्यतो तुमचा आधार कार्ड नंबर हाच त्या ठिकाणी युजर नेम म्हणून वापरा, म्हणजे तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाका, युजर नेम। त्यानंतर पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असाच त्या ठिकाणी टाकायचा आहे किंवा जो नेहमी तुम्ही वापरता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करा। 2दा एंटर करायचा आहे। दोन्ही पासवर्ड जवळजवळ सेम असले पाहिजे। म्हणजे आपण पहिलं तुमचं आधार कार्डप्रमाणे नाव एंटर केलेलं आहे, नंतर तुमचं युजर नेम तुम्ही पसंतीचं ठेवू शकता किंवा आधार कार्ड नंबर टाका। त्यानंतर तुमचा ईमेल ID जो चालू आहे तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे, ज्यावर OTP येणार आहे। त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा एंटर करायचा आहे। इथे आता आपल्याला ईमेल ID एंटर केलेला आहे, त्यानंतर मोबाईल नंबर एंटर केलेला आहे। गेट OTP करा म्हणजे तुमचं ईमेल व्हेरिफिकेशन होऊन जाईल। OTP येणार आहे ईमेलला, तो या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे आता ईमेलचा OTP एंटर करायचा आहे। इथे ईमेल OTP एंटर केलेला आहे। आता इथे आलं ईमेल ID व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली, ओके। त्यानंतर मोबाईल OTP येणार आहे, मोबाईल नंबर जो तुमचा दिलेला आहे त्या मोबाईलवर एक OTP येतो, तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, OTP सक्सेसफुली सेंड मोबाईल नंबर, मग मोबाईल नंबरचा OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे। म्हणजे व्हेरिफिकेशन तुमचं दोन्ही ठिकाणी होतं, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली। ईमेल ID व्हेरिफिकेशन झालं, मोबाईल व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर इथे खाली कॅप्चा जो दिलेला आहे तो त्या ठिकाणी जशाच्या तसा एंटर करा। अशा प्रकारे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, सक्सेस आलेलं आहे। युजर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली, ओके म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी आपलं पहिली स्टेप्स या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आता आपण लगेच लॉग इन पेजला येणार आहे। तर इथे लॉग इनचा पेज येतो। पहिला आपण ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आता इथे लॉग इनमध्ये आपण काय एंटर केलं होतं तर आधार नंबर इथे युजर नेम टाकला होता, नंतर पासवर्ड तुम्ही। आता आपण लॉग इन करत आहोत, तर लॉग इनमध्ये आपण इथे युजर ID आधार नंबरच एंटर केला होता, त्यानंतर इथे पासवर्ड टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा टाकला आहे आणि लॉग इन करायचं आहे।
तुम्ही जर पासवर्ड विसरले असेल तर इथे पासवर्ड एंटर करा. युजरनेम विसरले असेल तर युजरनेमवर क्लिक करा. तर इथे आपण लॉग इन करणार आहोत. आता इथे एकदा महाडीबीटीकडून विचारलं जातं की तुमच्याकडे आधार आहे का, तर येस म्हणायचं आहे. नंतर इथे परत एकदा आधार एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर OTP बेस घ्यायचा आहे. त्यानंतर ॲग्री म्हणायचं आहे आणि मग सेंड OTP असा एक टॅब येतो आहे बघा. सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला परत एकदा OTP येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवर. तो OTP इथे एंटर करायचा आहे. हा OTP इथे व्हेरीफाय करायचा आहे. आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेला आहे, म्हणजे इथे आधार लिंकसुद्धा झालेला आहे तुमचा. आता परत एकदा लॉग इन करा. तुमचा युजरनेम एंटर करून लॉग इन करायचं आहे. आता आपली प्रोफाईल ओपन झाली. तुमचं इथे वरती नाव येणार आहे. जे प्रोफाईलवर तुम्ही नाव म्हणजे आधार कार्डवर जे नाव एंटर केलं होतं ते आलेलं आहे. त्यानंतर आपली प्रोफाईल DBT प्रोफाईल आपल्याला पूर्ण करायची आहे. तर DBT प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी इथे विचारलं जातं कोणत्या वर्षासाठी तुम्ही करत आहात. तर आपण 24-25 आणि 25-26 आपण 25-26 साठी करत आहोत. तर इथे सबमिट करा. आता इथे प्रोफाईल पूर्ण करावी लागते. जी 0% आहे ती आपल्याला पूर्ण 100% करायची आहे. तर प्रोफाईलमध्ये यायचं आहे. तर इथे प्रोफाईलमध्ये आपण येतो. त्यानंतर गाईडलाईन्स सांगितल्या जातात त्या वाचून घ्या. आता इथे बघा पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, कोर्स डिटेल म्हणजे करंट कोल, पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल हे सगळं आपल्याला एंटर करायचं आहे. तर इथे परत एकदा तुम्ही अपडेट आधार नुसार करू शकता. म्हणजे तुमचा OTP येणार आहे. म्हणजे जे काही तुमचे आधारला डिटेल्स आहेत, ॲड्रेस असेल, तुमची जन्मतारीख असेल, ती सगळी याच्यावर अपडेट होणार आहे. तर इथे आपण अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार करू. पुन्हा एकदा एक OTP जाणार आहे. तुमचा आधार नंबर आलेला आहे. त्यानंतर सेंड OTP करा आणि व्हेरीफाय OTP करा. OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आता म्हणजे तुमची प्रोफाईल पूर्ण आधारनुसार युजर प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमची प्रोफाईल आता आधारनुसार अपडेट झालेली आहे. म्हणजे आधारची माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर हे तुम्ही पूर्णपणे बघून घ्यायचं आहे काय काय तुमची डिटेल दिलेली आहे. आता पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत हा फॉर्म अशा प्रकारे. तर इथे तुमची जन्मतारीख वगैरे आलेलं आहे, तुमचं जेंडर वगैरे येत आहे. नंतर इथे तुमचं ॲप्लिसेंट नेम म्हणजे तुमचं अर्जदाराचं नाव मार्कशीटनुसार म्हणजे 10वीच्या मार्कशीटनुसार विचारलेलं आहे. तर ते या ठिकाणी एंटर करा. नंतर गार्डियन मोबाईल नंबर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता इथे आपल्या SSCच्या मार्कशीटवर आता हे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट आहे. या मार्कशीटवर आपल्याला नाव नेहमी उलट असतं, म्हणजे पहिलं आडनाव असतं आणि नंतर तुमचं नाव आणि नंतर वडिलांचे नाव. तर याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. आता इथे SSC मार्कशीटनुसार नाव एंटर केलेलं आहे. मोबाईल नंबर येणार आहे. या ठिकाणी पालकांचा पेरेंट्स मोबाईल नंबर विचारलेला आहे, तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. नंतर या ठिकाणी मेरिटल स्टेटस विचारलं जातं, मॅरिड अनमॅरिड. तर या ठिकाणी अनमॅरिड शक्यतो येणार आहे, कारण तुम्ही म्हणजे मुलाचं विचारलं जातं या ठिकाणी, म्हणजे तुमचं स्वतः जे अर्जदार आहे त्याचं. त्यानंतर तुमचा रिलिजन जो असेल तो यामधील हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. कॅटेगरी तुमची जी काय असेल ती कास्ट सर्टिफिकेटनुसार बघून घ्या. तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळतो, त्यामुळे जनरलचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी भरू शकतात. आता या विद्यार्थ्याची कॅटेगरी OBC आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेटवर जी तुमची कास्ट दिलेली असते ती बघून घ्या. आता इथे कास्ट सर्टिफिकेटवर कास्ट दिलेली असते ती लिहून घ्यायची आहे, बघून घ्यायची आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर, डेटसुद्धा लागतो. त्यानंतर कोणत्या ऑफिसरने दिलेलं आहे त्याचीसुद्धा डिटेल भरावी लागते. त्यामुळे सगळ्या डॉक्युमेंट्सवर सगळं दिलेलं असतं, तारीख दिलेली असते, त्यानंतर नंबर दिलेला असतो इथे कास्ट सर्टिफिकेटचा. ही सगळी त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. OBCमध्ये या ठिकाणी कास्ट एंटर केलेली आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारलेलं आहे. असेल तर येस म्हणा, नाही नसेल तर नो म्हणा. तर या ठिकाणी येस म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट कशा प्रकारे आहे ते विचारलेलं आहे, म्हणजे कसे तुम्ही काढलेलं, आपल्या सरकारवर ऑनलाईन काढलेलं आहे का. तर या ठिकाणी शक्यतो नो ठेवायचं आहे.
त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर मगाशी सांगितल्याप्रमाणे येथे एंटर करायचा आहे, जो वरती दिलेला आहे हा तो या ठिकाणी एंटर करा. आता नंबर एंटर केल्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी विचारली. मगाशी म्हटल्याप्रमाणे इश्युइंग ऑथॉरिटी खाली दिलेली असते, तर इथे शेवटी सब डिव्हिजनल ऑफिसर, तर ही या ठिकाणी तुमची जी सर्टिफिकेटच्या खाली दिलेली असते. इश्युइंग डिस्ट्रिक्ट पहिला विचारलेला आहे, तर डिस्ट्रिक्ट तुमचा सर्टिफिकेटवर सगळं दिलेलं असतं कोणता जिल्हा आहे. त्यानंतर अर्जदार या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी, तर या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसर, काही ठिकाणी तहसीलदार, असं वेगवेगळी ऑथॉरिटी या ठिकाणी दिलेली असती, तर या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसर. तर ही तुमच्या सर्टिफिकेटच्या शेवटी सिग्नेचर व्हेरीफाईड जी दिलेली असते किंवा सील जो असतो असो त्यामध्ये दिलेली असती, ते त्या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे फक्त सिलेक्ट करायची आहे. नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, कलेक्टर, तर इथे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटसुद्धा असतात, तर याच्यावर सब डिव्हिजनल ऑफिसर आहे. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेटचं PDF किंवा JPG फाईल किंवा JPG फाईल फोटो 15 KB ते 256 KB मध्ये अपलोड करायचा आहे. तर आपण जी फाईल त्या ठिकाणी ठेवलेली आहे ती इथे 1 नंबरला आपण कास्ट सर्टिफिकेट घेतले आहे, तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आता इथे आपण पूर्ण डिटेल भरलेली आहे. इश्युइंग डेट ही शेवटी दिलेली असते सर्टिफिकेटच्या, तर इथे बघा 11/12/2024 ती या ठिकाणी एंटर करायची आहे. 2024 डिसेंबर 11/12/2024. तर या ठिकाणी आपण चूज फाईल करून हे सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केलेले आहे. तर इथे व्ह्यू डॉक्युमेंट करून बघू शकता. त्यानंतर इन्कमची डिटेल विचारलेली आहे. इन्कम या ठिकाणी सर्टिफिकेटवर जो असतो तो या ठिकाणी एंटर करा. सेम प्रोसेस करायची आहे. इथे इन्कम सर्टिफिकेटची डिटेलसुद्धा आपण अपलोड केली. इन्कम तुमच्या सर्टिफिकेटवर जो दिलेला होता तो, त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी, डेट आणि चूज फाईल करून आपण डाटा अपलोड केला आहे. तर चूज फाईल करून इन्कम सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. तर अशा प्रकारे अपलोड करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट. डेट, इश्युइंग डेट जी आहे ती इन्कम सर्टिफिकेटच्या खाली आहे. आता इन्कम सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. हे इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी हे प्रमाणपत्र 31 मार्च 2026 पर्यंतच वैध राहील असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं सर्टिफिकेट या ठिकाणी आणि डेटसुद्धा त्याची चेक केली जाते. तर 25/6/2025 त्यानंतर नायब तहसीलदार यांनी दिले, म्हणजे इश्युइंग ऑथॉरिटी डेट 31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेल्याच फक्त घेतलं जाणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त. काही मुलांची 127 पर्यंत आहे, 28 पर्यंत सुद्धा आहे. तर 31 मार्च 2026च्या पुढची सर्टिफिकेट त्या ठिकाणी वैध राहणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डोमेसिल. डोमेसिल ऑफ महाराष्ट्र येसच म्हणायचं आहे, तरच तुम्हाला पॉलिसी मिळणार आहे, म्हणजे स्कीम मिळणार आहे. त्यामुळे डोमेसिलचं डिटेल या ठिकाणी टाकायचं आहे. डोमेसिल नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जन्म दाखला किंवा इथे तुम्ही एंटर करू शकता. तर इथे कोणाचंही डोमेसिल या ठिकाणी स्वतःचं, वडिलांचं, भावाचं किंवा बहिणीचं या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळे कोणाचंही डोमेसिल टाकलं तरी चालू शकतं. तर इथे तुम्ही सेल्फ म्हणा, सध्या तुमच्याकडे डोमेसिल आहे तर इथे डोमेसिलची सर्टिफिकेट नंबर, तुमचं नाव, त्यानंतर इश्युइंग बाकी सगळी डिटेल मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि ही फाईल अपलोड करायची आहे डोमेसाईलची. तर इथे डोमेसाईल आपण अपलोड करतो आहे, तर डोमेसाईल अपलोड झालेलं आहे. तर अशा प्रकारची डिटेल अपलोड करायची आहे आणि पुढे जायचं आहे. आता डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे या प्रकारे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल. तर ह्या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला खाली इश्युइंग ऑथॉरिटी आणि डेट असतेच, ती त्या ठिकाणी एंटर करायची आहे आणि सर्टिफिकेट नंबर वरती दिलेला असतो बघा, तर हा नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. म्हणजे आपण बेसिक सर्टिफिकेट जी तुमची आहे तिने अपलोड या ठिकाणी केलेली आहेत. आता पुढे आपण जाऊ. पर्सनल या ठिकाणी एलिजिबिलिटीची विचारलेली आहे, तर ते सॅलरीड आहात का, तर या ठिकाणी नो म्हणायचं आहे. डिसॅबिलिटी, जर तुम्ही अपंग असाल तर येस म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणी अपंगत्वाचं सगळे डिटेल भरायचे आहे. तुम्ही अपंग नसाल तर नो म्हणायचं आहे. अपंगात जर येस म्हटलं तर तुम्हाला डिटेल विचारली ते कोणत्या प्रकारे आहे, परमनंट आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, अपंगत्वाचा प्रकार दिलेला आहे. त्यामध्ये जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील तरच त्या ठिकाणी येस म्हणा, अन्यथा नो म्हणा. त्यानंतर तुमची बँक डिटेल विचारली जाते, तर तुमच्याकडे बँक अकाउंट जो आधार, आता इथे आपण विचारलेलं आहे की इज युअर आधार लिंक बँक अकाउंट, म्हणजे तुमचं बँक अकाउंट जनधन किंवा युवा अकाउंट आहे का, किंवा त्याच्यावर विड्रॉवल लिमिट आहे का असं विचारलं आहे. तर या ठिकाणी नो म्हणा, येस म्हणायचं नाही, या ठिकाणी नो म्हणायचं. त्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर या ठिकाणी हाईड केलेला आहे तो, त्यानंतर IFSC कोड हा तुमच्या अकाउंट नंबर
चेकबुकवर किंवा पासबुकवर मिळतो. ॲटोमॅटिकली तुमची ब्रँच कोणती आहे ती येते. अशा प्रकारे ही पहिली माहिती या ठिकाणी सेव्ह करू आपण, अशी सेव्ह करायची आहे. पर्सनल डिटेल सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. इथे तुमची पर्सनल डिटेल जी आपण आता भरली ती सेव्ह आली. नंतर दुसऱ्या टॅबला गेलो तर इथे आपण ॲटोमॅटिकली आता 20% प्रोफाईल पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या टॅबला तुमची सगळी काही माहिती जी येते ती आधारनुसार येते. त्यानुसार इथे काही चेंजेस असतील तर फक्त करायचं आहे. तुमचा ॲड्रेस करस्पॉन्डन्स हा परमनंट इथे येस म्हणा, म्हणजे तुमचा ॲड्रेससुद्धा सेव्ह होऊन जाईल. म्हणजे दुसरा टॅबसुद्धा पटकन सेव्ह होऊन जातो. तुमचा जर ॲड्रेस चेंज असेल तरच फक्त त्या ठिकाणी चेंज टाकायचा आहे, नाहीतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा तोच टाकायचा आहे. तर तिसऱ्या टॅबला आपण आलो म्हणजे 35% आलेलो आहोत. तर फादरबद्दल विचारलेलं आहे, तुमच्या वडिलांबद्दल विचारलेलं आहे. तर वडील आहेत किंवा नाहीत हे विचारले आहे. तर असतील तर येस म्हणायचं, नसतील तर या ठिकाणी नो म्हणायचं आहे आणि वडिलांची डिटेल द्यायची आहे. फादर नेम, कोणता व्यवसाय करतात, नोकरी करतात आणि कोणती नोकरी करतात ते विचारलेलं आहे, ते त्या ठिकाणी डिटेलमध्ये द्यायचं आहे. आता इथे आपण पालकांची डिटेल विचारलेली आहे. तर या ठिकाणी पालकांची डिटेल एंटर केली तर वडिलांचं नाव आणि ऑक्युपेशनमध्ये जे काही तुमच्या वडिलांचे ऑक्युपेशन असेल ते येथे एंटर करा. जर शेती करत असेल तर ॲग्रिकल्चर, बिझनेस, डिफेन्स, सर्व्हिस, अदर इतर काही जर स्वतः काम करत असतील, टीचर असतील, हे सगळं त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. सॅलरीड असेल तर येस म्हणायचं आहे, नाहीतर नो म्हणायचं आहे. नंतर वडिलांची झाल्यानंतर आईचं विचारलेलं आहे, मदरची डिटेल विचारलेली आहे. तर या ठिकाणी शक्यतो बऱ्याच मदर ह्या हाऊसवाईफ असतात, त्या ठिकाणी हाऊसवाईफ. जर नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी नोकरी टाका. आता हा डाटासुद्धा या ठिकाणी सेव्ह करू आपण, अदर इन्फॉर्मेशन. हे आपण आता सेव्ह केलेलं आहे. 35% झाली. त्यानंतर 50% आपण आता प्रोफाईल आलेलो आहोत. 50% झाल्यानंतर आता करंट कोर्स आणि पास्ट क्वालिफिकेशन हे एंटर करायचं आहे. करंट कोर्स म्हणजे या ठिकाणी तुम्ही जो ITI मध्ये कोर्स घेतलेला आहे, तर ॲडमिशन इयर पहिलं विचारलं जातं. करंट कोर्स म्हणजे 25-26 मध्ये तुम्ही कोणता कोर्स करत आहात, कोणतं कॉलेज करत आहात. 2025ला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, महाराष्ट्रातली इन्स्टिट्यूट आहे. इन्स्टिट्यूट डिटेल मुंबई सिटी. आता तुमच्या जिल्ह्याची डिटेल जी काय असणार डिस्ट्रिक्ट तो या ठिकाणी टाका. आता या विद्यार्थी मुंबई सिटीमध्ये शिकतो आहे, तालुकासुद्धा मुंबई सिटी. आता हा विद्यार्थी जिथे शिकतो आहे त्यामुळे मुंबईमध्ये टाकलेला आहे. आता इथे क्वालिफिकेशन लेवल, इथे आपण व्होकेशनल कोर्स करत आहोत आणि स्ट्रीममध्ये अदरमध्ये टाकायचं आहे. स्ट्रीम घ्यायची आहे अदर, व्होकेशनल कोर्स आणि अदर. इथे नंतर आपल्या स्कूलची नावं येतात. तुमच्या ITI जे काही त्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ITIची या ठिकाणी नावं येतात. तर ही तुम्हाला आता गव्हर्मेंट ITI मुंबई 11 हा इथे आपण सिलेक्ट केला. तुम्ही जिल्हा बदलला की तुमचा त्यामध्ये जेवढे ITI आहेत तेवढे त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर आपण गव्हर्मेंट ITI मुंबई 1, परेल, धारावी, दादर, वुमन, मायनॉरिटी हे सगळे ITI आहेत. आणि आपण आता हा विद्यार्थी मुंबई 11 मध्ये शिकतो आहे म्हणून मुंबई 11 सिलेक्ट केलं. कोर्स नेम येणार आहे, तुम्ही ज्या कोर्समध्ये शिकत आहात. तर इथे आता हा इलेक्ट्रिशियनमध्ये शिकत आहे म्हणून इलेक्ट्रिशियन ITI एडेड हा कोर्स मी या ठिकाणी सिलेक्ट केला. इयर ऑफ स्टडी, आता या ठिकाणी फर्स्ट इयर पहिलं वर्ष शिकत आहात म्हणून फर्स्ट इयर पर्स्युइंग म्हणायचं आहे. ॲडमिशन डेट ही तुमची जी काय पावती असते त्या पावतीवर दिलेली असते. ॲडमिशन आपलं झालं ऑगस्टमध्ये झालं असेल तर पावतीवर एकदा बघून घ्या. त्या पावतीवर इथे 25/8/25 या दिवशी ॲडमिशन घेतलेलं आहे मुंबई 11. तर इथे आपण पावतीवरील डेट 25/8/25 एंटर करू. त्यानंतर फीज पेड किती केलेली आहे त्या पावतीवरच दिलेलं असतं. तर इथे फीज पेड केलेली 998 इथे आपण एंटर करू 998. आता पावतीचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे, त्यामुळे फी रिसिप्ट सिलेक्ट केली, फी रिसिप्ट अपलोड करायची आहे. आता कोर्स हा नॉन प्रोफेशनल कोर्स आहे, गॅप 0 येणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीमध्ये आपण सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे
आणि रेग्युलर मोड ही माहिती तुम्हाला सेव्ह करायची आहे. तर इथे हा डाटासुद्धा सेव्ह झालेला आहे. म्हणजे आपण ITIची डिटेल भरलेली आहे. जर तुम्ही गॅप असेल तर फक्त आता पास्ट क्वालिफिकेशनमध्ये आपण 65% आलेलो आहोत. तर 65%मध्ये तुम्ही 10वीची डिटेल टाकायची आहे, एंटर करायची आहे. इथे म्हटलेलं आहे की SSC डिटेल एंटर करा, SSC डिटेल. तर या ठिकाणी SSC मॅन्डेटरी म्हटलेलं आहे, त्यामुळे SSC म्हणजे 10th स्ट्रीम आपली SSC आहे. कंप्लीटेड महाराष्ट्र. कोणत्या जिल्ह्यामधून 10वी केली ती या ठिकाणी तुमच्या LCवर असते. त्या जिल्ह्याचं नाव, तालुका जो काही असेल तुमचा तो त्या ठिकाणी एंटर करा. कोर्स हा SSC येणार आहे. आता बरेच बोर्ड असतात, तर महाराष्ट्र बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE अदर, तो जो काही तुमचा बोर्ड असेल तो त्या ठिकाणी सिलेक्ट करा. रेग्युलरमधून टाका. ॲडमिशन इयर आहे जनरली SSCचं तुमचं मार्कशीटवर असतं SSCच्या, ते बघून घ्या. तरी ते 23ला SSC पूर्ण झालेली असेल. आता काही मुलं 12वी करून आलेली असतात, काही मुलं 10वी करून आलेली असतात. आता इथे फेब्रुवारी 25ला SSC पूर्ण झाला, म्हणजे ॲडमिशन त्याचं 24ला दाखवलं पाहिजे. त्या या ठिकाणी ॲडमिशन 24, म्हणजे 25ला तो पास झाला. पासिंग 2025. सीट नंबर विचारला जातो, तो या ठिकाणी इथे दिलेला असतो. आसन क्रमांक, सीट नंबर, A0. मंथ ऑफ एक्झाम फेब्रुवारीमध्ये झालेली आहे ती. मार्क्स ऑप्टेन या ठिकाणी एंटर. त्यानंतर व्हॅलिडेट मार्कशीट जर केलं तर तुमचं मार्कशीट या ठिकाणी कधी कधी दिसतं, अन्यथा पुढे जातो आपण. तुमची मार्कशीट इथे पूर्णपणे दिसते, जी आपण अपलोड केलेली असेल किंवा बोर्डाकडून डायरेक्ट इथे कनेक्ट आहे, त्यामुळे बोर्डाकडची मार्कशीट या ठिकाणी दिसते आहे व्हॅलिडेट केल्यानंतर. पास 75%. अटेम्प्ट फर्स्टच म्हणा, एक असं लिहायचं आहे, बाकी काहीच नाही लिहायचं आहे. गॅप नो येणार आहे, इथे सेव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी फॉर्म फिलअप करत आलेलो आहोत. आता हा डाटा इथे जो काही 65 होता तो 85पर्यंत गेलेला आहे. म्हणजे इथे बघा, आता आपण या स्टेप सगळ्या पूर्ण करत आलेलो आहोत. या स्टेपमध्ये तुम्ही चुकू शकता, त्यामुळे ITIचं नाव वगैरे चुकवलं तर तुमचा फॉर्म दुसऱ्या ITIला निघून जाईल, एवढं लक्षात ठेवा. आणि तो आणण्यासाठी परत प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना चुका करू नका. बारीक चुका म्हणजे ह्या इथे होतात, बाकी सगळ्या चुका काही होत नाहीत. पास्ट क्वालिफिकेशन झालेलं आहे. आता तुम्ही जर 12वी केलेली असेल तर तुम्ही इथे 12वीचे परत डिटेल भरायचे. पुढचे काही शिक्षण घेतलं असेल तर डिटेल भरायचे. गॅप असेल तर फक्त गॅप येस म्हणून तिथे डिटेल भरायचे. आता आपण 10वीची मार्कशीट या ठिकाणी अपलोड केली, ती 10वीची डिटेल येणार आहे. असं जर तुम्ही 12वीचं केलं तर 12वीचं अपलोड करायचं आहे. ग्रॅज्युएशन केलं असेल तर म्हणजे जे काही क्वालिफिकेशनचं केलेलं असेल ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर हॉस्टेल डिटेल या ठिकाणी विचारली जाते. शेवटची स्टेप हॉस्टेल डिटेल. तर इथे हॉस्टेल डिटेल म्हणजे तुम्ही जर हॉस्टेलमध्ये राहत असाल तर या ठिकाणी हॉस्टेलची डिटेल द्यायची आहे. हॉस्टेलमध्ये केल्यानंतर कोणतं हॉस्टेल, कुठे, ते सगळी डिटेल द्यायची आहे. तुम्ही जर इतर ठिकाणी राहत असेल तर त्या ठिकाणी त्याचं तुमचं प्रमाणपत्र मात्र अपलोड करायचं आहे. किती रुपये फी भरलेली आहे, चार्जेस किती आहे, तुम्ही बाहेरून आलेले जर तुम्ही राहत असाल तर ते चार्जेस इथे अपलोड करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचीसुद्धा चार्जेस या ठिकाणी यामध्ये इन्क्लूड केले जातात. किंवा तुम्ही स्वतःच्या घराकडून येत असाल तर डे स्कॉलर करा. आता हॉस्टेलमध्ये PG रेंट तुम्ही कोणत्याकडे राहताय ते विचारलं जातं, ॲड्रेस विचारला जातो. हे सगळी डिटेल तुम्हाला भरावी लागते जर तुम्ही बाहेर राहत असाल, हॉस्टेलमध्ये राहत असाल तर. नाहीतर तुम्ही डे स्कॉलर सिलेक्ट करा आणि सेव्ह करा. म्हणजे तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे प्रोफाईल आहे, ते या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे 100%. म्हणजे जोपर्यंत तुम्ही 100% प्रोफाईल कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुमचं स्कीम अप्लाय करता येणार नाही. म्हणजे पहिला आपण ही स्टेप पूर्ण केलेली आहे, आपली प्रोफाईल कंप्लीट करून घेणे. तर अशा प्रकारे आपण प्रोफाईल कंप्लीट केलेली आहे. आता आपण जाणार आहोत अप्लाय स्कीममध्ये. तर इथे ऑल स्कीममध्ये यायचं आहे. म्हणजे तुमची कोणती स्कीम अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे प्रोफाईल अगोदर कंप्लीट करावी लागते. ऑल स्कीममध्ये आल्यानंतर 4थ्या नंबरला जा. 4थ्या नंबरला
इथे जे नंबर दिसत आहेत त्या 4थ्या नंबरला आपल्याला 500 रुपये पर मंथ स्टायपेंड ऑफ 500 रुपये पर मंथ असं दिलेलं आहे. ते इथे जाऊन ॲप्लाय करायचं आहे. इथे जाऊन ॲप्लाय करायचं आहे. तुम्ही जर मोबाईलवर भरा तर थोडं पुढे स्क्रोल करत जा आणि इथे ॲप्लायवर क्लिक करा. तारीख दिलेली आहे 31/3/26 पर्यंत दिलेली आहे. आता आपण स्कीम ॲप्लायमध्ये आलेलो आहोत. तर इथे स्कीम ॲप्लायमध्ये बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता आपलं जर नवीन इज दिस रिन्युअल ॲप्लिकेशन तर नो येणार आहे. तुम्ही फ्रेश ॲप्लिकेशन करताय. जर तुम्ही गेल्या वर्षी ॲप्लिकेशन रिन्यू करत असाल तर येस. आता इथे नो म्हणू आपण. फॅमिली बेनिफिशरी एकच येणार आहे, म्हणजे तुम्ही तो प्रतिज्ञापत्र जोडताय. फक्त 2 मुलांनाच त्या ठिकाणी मिळतं. इथे तुम्ही डिक्लेरेशन जोडायचं आहे अंडरटेकिंग, जे मगाशी म्हटलेलं होतं आपण अंडरटेकिंग, ते इथे म्हणजेच प्रतिज्ञापत्र जे आहे ते 5 नंबरला आपण इथे टाकलेलं आहे. तर प्रतिज्ञापत्र अपलोड केलेलं आहे. फाईल अपलोड सक्सेसफुली. इथे सगळं नो ठेवा. तुम्ही ITIमधून काढून टाकलेले आहात का, तुम्ही ITI सोडलेला आहे का, हे सगळं नो ठेवायचं आहे. आर यू सस्पेंडेड, म्हणजे तुम्ही ITIमधून तुम्हाला काढून टाकलं आहे का, तुम्ही ITI सोडलं आहे की प्रायव्हेट ITI आहे का, तर सगळं या ठिकाणी नो ठेवा. आणि जर प्रायव्हेट ITI असेल तर येस ठेवा. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट परत एकदा विचारतो. नॉन क्रिमिनल तुमच्याकडे पाहिजे आहे तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा PDF. अशा प्रकारे हा पूर्ण आपण फॉर्म केलेला आहे. आता शेवटचं आहे बजेट हेड. हे तुम्ही ITIच्या ऑफिसमध्ये विचारायचं आहे. शक्यतो पहिला येतो, पण इथे तुम्ही ITIच्या ऑफिसमध्ये विचारूनच तो सिलेक्ट करायचा, कारण वेगवेगळी प्लॅन आहेत. म्हणजे वेगवेगळे ITI असल्यामुळे वेगवेगळे प्लॅन आहेत. तर ते तुमच्या ITIच्या ऑफिसमध्ये विचारूनच फक्त हा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे आणि मग हा इथे सेव्ह करायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण माहिती चेक करूनच मग तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे. तुमचा फॉर्म वगैरे सगळं इथे दिसतं आहे. अशा प्रकारे सगळी PDF तुम्ही डाउनलोड करून एकदा फॉर्म तुमच्या सरांकडून चेक करा. नंतर डॉक्युमेंट तुम्ही काय जे अपलोड केले ते सुद्धा इथे दिसत आहेत. तुम्ही जे डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड केले ते दिसत आहेत. ते एकदा चेक करून घ्या व्यवस्थित झालेत की नाही, आणि मगच तुम्ही हा फॉर्म सबमिट करायला हरकत नाही. फायनल सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म कुठे निघून जातो, ITIच्या क्लर्क अकाउंटला निघून जातो आणि मग तो तुमच्या तिथून ॲप्रूव्ह करून पुढे पाठवला जातो. तर अशा प्रकारे ही माहिती, तर अशा प्रकारे बिनचूक फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला 11,500 रुपये सगळ्यांनाच मिळून जातील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट